नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिबिलागी सेवक झालो शिबिलागी सेवक झालो शिबिलागी सेवक झालो लागी सेवक झालो शिबिलागी सेवक झालो शिबिलागी सेवक झालो शिबिलागी सेवक झालो शिबिलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निदान चरण तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निदान हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा हवे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आध्यात्रय जवन जनने देवाची आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून या अभंगामध्ये जो या मृत्यू लोकामध्ये जीव जन्माला आला त्या जन्माला मार्गदर्शन करणारा अभंग आहे. मग तुकोबराय सांगतात या जगतामध्ये आपण जन्माला आलो ना आलिया यावं कोणाला लागतं तर जीवाला यावं लागतं म्हणून तो आलेला आहे. आलिया संसारा जे संसारामध्ये आलेले आहेत संसार नाम जन्म मृत्यूच्या रहाटगाडग्यामध्ये. मग काय करा एक काम करा तुम्ही या संसारामध्ये जन्माला आलात ना शरण जा उदारा पांडुरंगा. का जायचं बरं भगवान परमात्म्याला शरण कारण आहे हा जो देह आपल्याला प्राप्त झाला हा देह आपला नाही आहे. जे आपल्याजवळ बसल्या माणसाजवळ जे धन आहे ते धन सुद्धा आपलं नाही आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. मग हे भगवान परमात्म्याने आम्हाला काय केलेलं आहे दिलेलं आहे. देणारा कोण आहे देव आहे आणि घेणारा कोण आहे देवही आहे. देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे. आपली सत्ता इथं काही नाही. म्हणून तो कोबराय म्हणतात देह हे काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे. आणखीन तो कोबराय म्हणतात बाबा हो याच्यामध्ये जास्ती गुरफटू नका कारण आहे आपल्याला काय केलेलं आहे माहिती आहे. जसा धनावर नागोबा केला जातो एखाद्यानं धन पुरून ठेवलं आणि ठेवल्यानंतर त्याच्यावर नागोबा केला जातो कशासाठी तो निमित्ताला नागोबा आहे. तसाच आपण काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला असं तुकोबराय म्हणतात. आपलं जीवन व्यर्थ नाही गेलं पाहिजे याच्यासाठी तुकोबराय आपल्याला म्हणतात शरण जा उदारा पांडुरंगा विठाला विठ्ठल विठ्ठल
आली या संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. प्रत्येकाला माहिती आहे आता की निमित्तानं सेवा आहे सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु आता तेवढं सांगायसाठीच तुम्ही कीर्तन काय केलं उभं केलं कीर्तन उभं केलं बरं का. आपल्या ज्या फुलकोराबाई भगवान परिहार आणि पुढे मला वाटतं सुमनबाई तिथं पहिलं भगतसिंग होतं असं होतं बरं ना. ते तुम्ही काटलं आहे ना ते भरतसिंग आहे भरतसिंग परिहार. या ज्या दोन आज्या आहेत त्या आज्या आपल्याला सोडून गेलेल्या आहेत आणि सोडून गेल्यानंतर शेवटचा सोहळा गोड व्हावा याच्यासाठी त्यांच्या निमित्तानं आपण काय केलेलं आहे कीर्तन ठेवलेलं आहे. मग त्या कीर्तनामध्ये सुद्धा तुकोबर आपल्याला तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करतात. पहा या जगतामध्ये भगवान परमात्म्याला बोलवावं लागतं का भगवान परमात्मा येतो. देवाला बोलवावं लागतं. संत येतात आणि माणसाला यावंच लागतं. मग ज्याला यावंच लागतं त्याच्यासाठी हा अभंग आहे. संत येतात त्यांच्यासाठी हा अभंग नाही. मग जो येतो तो म्हणजे कोण आहे तो जीव आहे म्हणजे तुम्ही आम्ही आहे. आणि या जगतामध्ये या मृत्यू लोकामध्ये सगळ्यांना एक ना आणि एक दिवस आपल्याला काय आहे मरण आहे. जायचं नाही मरण ध्यानात ठेवा. मरण आहे आपल्याला. आणि मरत असताना या जगतामध्ये तुकोबर आहेत ज्ञानोबर आहेत सांगतात कोणीही वाचत नाही. या काळाच्या तडाख्यातून कोणी वाचत नाही. कबीरदास महाराज फार सुंदर सांगतात आया है सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन पर चढ़ा कोई चला मंजिल. जो येणार आहे तो सुद्धा मरणार आहे. तो आलेला आहे तो सुद्धा मरणार आहे. जो 70 वर्षाचा आहे तो सुद्धा मरणार आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आपल्या पुढे 2 जण गेलेले आहेत आणि आता थोड्या वेळाच्या आधी अजून 1 जण गेला आपल्या पुढं. आपल्याला सुद्धा जाणं आहे. हां ही काळाची नियमावली अशी आहे. तुम्ही म्हटले माझ्याकडं 2 किलो सोनं आहे ते म्हणते तसंच राहू दे गाडग्यात ते चालत नाही. म्हणून असं ज्या सृष्टीचा नियम आहे प्रत्येकाला जाणं आहे. आणि यांच्या 13व्या निमित्त 13वीच्या निमित्त काय केलेलं आपण कीर्तन सोहळा पार पाडणार आहोत. आणि पार पाडत असताना आता आपल्याला दुःखद एक निदान झालं. त्यासुद्धा आजी काय झाल्या आपल्याला सोडून गेल्या. वय भरपूर होतं म्हणे. हां माळकरी होत्या. पहा हे भाग्यवान लोक आहे. यांचं तीर्सन त्यांचा जन्म जाण्याचा दिवस आपलं साधारण मूर्ख माणसाचं कीर्तन आहे का नाही काय. पहा असे संत या देहाला सोडत असतात. आता पहिलं म्हातारं व्हावं लागायचं आता म्हातारं व्हावं लागत नाही. म्हणून पहा या जगतामध्ये आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. जात असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. जेव्हा या जगतामध्ये आला त्यानं काय केलं पाहिजे असं तुकोबाराय सांगत असताना ते म्हणतात बाबा जीवनामध्ये आपल्या जन्माचं सार्थक पण करून घ्यायचं असेल तर एकदा भगवान परमात्म्याला पाहिलं पाहिजे बरं का. मग तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात तुका मने जन्मा आल्याचे सार्थक तुका मने जन्मा आल्याचे सार्थक तुका
सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आपल्याला जन्माला आल्याचं सार्थक कुठं आहे? विठ्ठलची एक देखील या. भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतरच आपल्या जन्माचं सार्थक होतं असं तुकोबराय काय म्हणतात सांगतात. पण पाहिल्यानंतर सार्थक होतं. पण भगवान परमात्मा ज्ञानोबराय आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की बाबा आपल्याला जर आपलं सार्थक होतं, सार्थक होणं वेगळं, मोक्ष प्राप्त करणं वेगळं. पण मोक्ष जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर मग काय करावं लागेल? तर काहीच नाही. आपल्याला मोक्ष जर प्राप्त करायला पाहिजे आपल्याला मोक्ष, तर आपल्याला तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात की आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. शरण म्हणजे कसं? हातपाय पसरून नाही. जे इंद्रिय आहेत ते इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवून जसं आपण मंदिरामध्ये बारीक दरवाजा आहे तसं मंदिराच्या दरवाज्यातून जातो, भगवंताला पण नमस्कार करतो, तसंच आहे. ज्ञानोबराय म्हणतात आपले इंद्रिय सैरावैरा न पळता आपले इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवून आपण कोणाला शरण गेलं पाहिजे? भगवान परमात्म्याला, देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून या शरण जावे, भगवंताला शरण जा, सर्व भावे देवासी. बर, काही ठिकाणी तुकोबराय सुद्धा सांगतात, तुम्हाला प्रमाण सांगतो. एवढं पाप केल्यानंतर सगळं पाप देवाचं मुख पाहिल्यानंतर जातं. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. आता काय महिमा वर्णू सांगणे, किती भगवंताचा महिमा सांगणं फार आपल्या वाणीनं आपण वर्णन करू शकत नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात ज्याला कोणाला संसार रूपी नदीतून, माया रूपी नदीतून जर तरुण जायचं असेल त्यानं भगवान परमात्म्याला काय गेलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे. जो माझ होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एकू. भगवान परमात्मा ज्ञानोबराय म्हणतात. तुम्ही म्हणता भगवान परमात्मा ज्ञानोबराय असा का शब्द? तर ज्ञानोबराय साक्षात काय आहे? भगवान परमात्मा आहे. अवतार पांडुरंग. तुम्ही म्हणता नाही भगवान भगवान म्हणायला लागलं म्हणून सांगितलं. असे असणारे ज्ञानोबराय सांगतात की बाबा तुम्ही जर भगवंताला शरण गेले तर जन्म मृत्यूवर हार गाडग्यातून तुमचा आणि माझा काय होईल? सदोष मुक्तता होईल. आपण व्यंग होताना जसा व्यंग असतो, पायाने लंगडा हाताने लुळा, असा व्यक्ती भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही, कारण लंगडा लुळा आहे. तसा भक्तीमध्ये तो जर शरण गेला तो लंगडा लुळा होत नाही, तो भगवंताकडेच असं शरीर आहे तत्पर्यंत जातो. मी सांगतो असं नाही, ज्ञानोबरायच्या ओवे. ज्ञानोबराय म्हणतात झड झडोनी वहिला निग माझी या भक्तीची या वाटेला तब तू पावसी अव्यंग निज धाम माझे. माझ्या धामाला येशील पण काय करावं लागेल? तुम्हाला शरण जावं लागेल, भक्ती करावं लागेल. आणि भक्ती करत असताना ज्ञानोबराय म्हणतात कशी भक्ती करायची बरं? कशी भक्ती करायची हे कोणासाठी सांगणं चालू आहे? या संसारात जो आलेला आहे त्याच्यासाठी सांगणं चालू आहे. ज्ञानोबराय म्हणतात मनमना बहुमत भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु. या श्लोकावरच्या ओव्या आहेत. तर ज्ञानोबराय म्हणतात पहा, भगवंताची भक्ती करत असताना काय करायचं? मन हे मीची करी माझ्या भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ज्ञानोबराय म्हणतात सगळीकडे भगवान परमात्मा दिसला पाहिजे असं माणसाने भक्ती केली पाहिजे. मनच भगवान परमात्म्याला देऊन टाकलं पाहिजे. या संसारामध्ये आलेल्या व्यक्तीनं ते केलं पाहिजे. म्हणून अशा व्यक्तीनं जर अशी भक्ती केली, नाही जमत भक्ती, मग काय करा? तर सांगत असताना ते म्हणतायत बाबा माणसाने भगवान परमात्म्याला काय करा? शरण जा. मग काय शरण जायचं? जर पहा रणांगणामध्ये जर एखादा शत्रू, दोन शत्रूचे भांडण चालू आहे आणि एका हातामध्ये शस्त्र नाही काय नाही, तो जर शरण जर गेला त्याला मारत नाही, तसा भगवान परमात्मा आहे. आपण संसारामध्ये जर भगवान परमात्म्याला शरण जर गेलो तर भगवान परमात्मा आपला काय करील? उद्धार करील. म्हणून या जगतामध्ये जन्माला आलेल्या माणसाला तुकोबराय काय करतात? उपदेश करतात. आणि काय करतात? ते म्हणतात की बाबा तुम्ही उठा, तुम्हाला जागृत करतात.
आणि काय करतात वेग धारण करा. वेग म्हणजे काय तातडी धारण करा. अंतःकरणामध्ये इच्छा घ्या आणि भगवान परमात्म्याला शरण जा. अभंगाच्या प्रथमच्या आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसार उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसार उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ तारा पांडुरंगा शरण जाऊ तारा हे पांडुरंगा देह हे काळाचे रण कुबेराचे देह हे काळाचे रण कुबेराचे शरण जाऊ तारा पांडुरंग शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेरा कुबेरा आलिया संसारा तुकोबराय म्हणतात. आलिया आपण आलेलो आहोत. आपल्याला यावंच लागतं बरं का. तुम्ही असो मी असो आपल्याला काय व्हावं लागतं यावंच लागतं. मर्जी नसेल तरी सुद्धा यावंच लागतं. म्हणून असे जे आलेले आहेत तुम्ही आणि मी माणसाने काय करा शरण जा उदारा पांडुरंगा. महाराज आपण भगवंताला शरणच जात नाही मग कोणाला जातो शरण. आमचे गुरुजी म्हणतात आपण देवाचा दास व्हायच्या ऐवजी कोणाचा दास आहे कोणाचा तर संसाराचे दास आपण आहे. देवाचे दास नाही आपण. देवाचे दास म्हणजे काय आहेत अभंगानुसार तुकोबराय म्हणतात ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसाने. भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे काय तुम्हाला दिसतंय हे सगळं काय आहे दुःख रूप आहे. पण भगवान परमात्माच या जगतामध्ये काय आहे सत्य आहे. अशा भगवान परमात्म्याला शरण जा. पण आपण संसारामधले असणारी माणसं भगवान परमात्म्याला शरण जात नाही. भगवंतावर प्रेम करत नाही. मग कोणावर प्रेम करतो आपण संसारावर. पण संसारावर प्रेम करत असताना आपल्यावर सुद्धा लोक कुठपर्यंत प्रेम करतात. जोपर्यंत आपल्यामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपल्यावर प्रेम करतात लोक. ज्यावेळेस आपल्या अंगातली ताकद संपल्यानंतर आपल्यावर कोणी प्रेम करत नाही. सरळ आहे. कोणीही तर श्याम महाराज वाजवतात जोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत वाजवणार. आणि म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला कोणी बोलावणार नाही. बोलू नका का ते काही वाजवते काही मेळ लागत नाही. मग तसंच आहे संसारामध्ये. आपण रुपया कमावल्यानंतर आपल्याला या संसारात मान आहे म्हणजे प्रेमाची मर्यादा काय आहे बांधलेली आहे. भगवान परमात्म्याच्या प्रेमाची मर्यादा तशी नाही आहे. वास्तविक पाहता भगवान परमात्मा आपण जरी नाही प्रेम केलं भगवंतावर तरी सुद्धा भगवान परमात्मा आपल्यावर प्रेम करतो. पण या संसारामध्ये जन्माला आलेला जो जीव आहे तो भगवंतावर प्रेम नाही करत. पण त्या जीवाची हाल सांगत असताना तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात बाबा आपल्याला कुठपर्यंत मान आहे. फार सुंदर आहे. मला वाटतं आंधळा पंगळा का वासुदेव पहा. तुकोबराय सांगतात जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा मानितीला न थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळली मने आला बागुल आजा कैचा विपरीत झाला तुझी देह नवे दुजा
त्याचे चरणी लक्ष लागो. आता मला सांगा, जोवरे चलन गा, पैसा तुमच्या पिशवीत जोपर्यंत पैसा नातू तोपर्यंत तुम्हाला चिटकणार. आजी जवळचा रुपया संपला, नातू आजी जवळ येत. धनवंताला की सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता. हे धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. या जगतामध्ये आपल्या जवळ आहे तोपर्यंत आपल्याला काय आहे, किंमत आहे. आपल्या देहामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपल्या देहाला किंमत आहे. आपल्याला बाबा काका हा शब्दाने उच्चारल्या जातं, संबोधित केल्या जातं. पण ज्यावेळेस आपल्या अंगातली ताकद जाते त्यावेळेस आपल्याला ते संबोधन लागू होत नाही. मग काय होतं माहिती आहे, मी सांगतो असं नाही. आपला काय होतं माहिती आहे, बागुलबा काहीचा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. अरे दुसरा देह नाही, हाच देह आहे. याच देहानं घर बांधलं पण त्याच देहाला घरात ठेवत नाही. ही आपल्या आलिया संसारा आपण आलेलो माणसं आहे ना, या माणसाची ही कथा आहे. मग असा असणारा जो मनुष्य आहे, भगवान परमात्म्याला शरण जाणावं, भगवंताचं नामचिंतन घ्या ना, नाहीतर जीवन तुमचं आणि माझं वाया जाईल. असं तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात आपल्याला, पण आपण ऐकत नाही. न ऐकल्यामुळे आपल्याला काय व्हावं लागतं माहिती आहे, यमाचा पाहुणा प्राणी हो. आपल्याला यमाचा पाहुणा व्हावं लागेल. म्हणून आपल्याला साधू संत सांगतात भगवान परमात्म्याचं भजन करा. बरं का, भगवान परमात्म्याचं भजन सांगत असताना आपल्याला हातपाय जोडले साधू संतांनी, हातपाय जोडले. आपल्याला लेकर बाप म्हणत नाही, पण साधू संत म्हणतात बापा तुमच्या पाया पडतो, लागून या. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, हरीचे करा रे बापानो साधन हरीचे. धनिकरणीचे करू नका, धनिकरणीचे करू नका, हरिमुखी गाता हरपदी चिंता, हरिमुखी गाता हरपदी चिंता, आपल्याला नाथ महाराज सांगतात करा रे बापानो. बापा हो ऐका, साधन हरीचे झनी करणीचे करू नका, व्यर्थ काही करू नका, व्यर्थ गलबला करू नका करू, असं आपल्याला नाथ महाराज सांगतात. पण आपण ऐकतो का त्यांचं? नाही. सुंदर असा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आणि आपण या जर देहानं संसार केलाच पाहिजे. संसार हा होणार आहे, पण आपण या संसारात फसलो नाही पाहिजे. आपण शेंदाडासारखं राहिलं पाहिजे. शेंदाड जसं पिकल्यानंतर त्याला पाय लागल्यानंतर, शेंदाड पाहिलंय का पण तुम्ही? आता शेंदाड राहिलंच नाही, आता नाही राहिले शेंदाड. आता छन्या आल्या, छन्या किती कडू असू द्या पण बाई त्याची गोड भाजी करणार. पण शेंदाडू हे जुनं बाजरीत ज्वारीच्या याच्यामध्ये राहायचं. पिकलेल्या शेंदाडाला नुसती लाज जरी लागली तर ते शेंदाडू त्या वेलापासून काय होतं, बाजूला होतं. तैसे असावे संसारी, तसं असलं पाहिजे संसारामध्ये. बर पुन्हा मग आम्ही कसे आहेत? आम्ही म्हणजे तुम्ही मी कसं आहे माहिती आहे, छन्याप्रमाणे. एक छन्नी वाढायला गेले की 2 कोसची वेल काय करतो आपण, एवढे चिटकेल आपण त्याला असतो. एवढं चिटकून संसाराला बसू नका. कारण आहे, जोपर्यंत आपल्यापासून काळ बाजूला आहे तोपर्यंत आपलं बरं आहे. एकदा का काळाने झडप खाल्ली तर आपलं काही खरं नाही. मग असंच कीर्तन करावं लागतं. जे जे गेले पुढे गेले निडाई झाले, हे गेले आता पुढे, आपल्याला सुद्धा जाणं आहे.
म्हणून आपल्याला जायच्या आधी आता आपण काय केलं पाहिजे ते सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे तर जीवनामध्ये देह प्राप्त झाला, या देहानं भगवान परमात्म्याचं काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. जर भजन नाही केलं तर मला तरी वाटतं हा देह काही कामाचा नाही. अहो भजन म्हणजे काय, ज्ञानोबा राहतं म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. आपला देह पवित्र होतो म्हणून आपल्याला असा सुंदर असा जन्म काय झालेला आहे, प्राप्त झाला. आपण काय केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. फार सुंदर आहे भगवान परमात्म्याचं नाम, फार सुंदर आहे. जो भगवान परमात्माची एवढी सुंदर सृष्टी निर्माण करू शकतो तो भगवान. नाम तुम्हारा तारनहारा, हो कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. भगवान परमात्म्याची सृष्टी सुंदर प्रमाण आहे, पण ते हिंदीतलं आहे. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. किती सुंदर असेल भगवान. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार, राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार, राजकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. असा हा भगवान परमात्मा आहे, फार सुंदर आहे. मग अशा भगवान परमात्म्याने आपल्याला असा सुंदर देह दिला. मग कशा करता दिला असेल, संसार करायकरता दिला नाही, तर मग काय करण्याकरता दिला, भजन करण्याकरता. देव दिला देहा भजन गोमाता, देव दिला देहा भजन गोमाता, देव दिला देहा भजना गोमाता, देव दिला देहा भजना गोमाता. थोया दाना फाटा बांधी घेता, थोया दाना फाटा बांधी घेता, देव दिला देहा भजना गोमाता, देव दिला देहा भजना गोमाता, गोमाता. वा, देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं देह दिला आपल्याला भजनासाठी दिला, पण मनुष्य काही भजन करत नाही. मग भजन काय करतो बरं मनुष्य, पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया. आपलं
जीवन काय होईल, व्यर्थ जाईल. हे म्हणायला गेलेले मोठे आहे, पण आपले 1:45 वाजले आहे का नाही. असं जीवन आपलं गेलं नाही पाहिजे. या देहानं आपण म्हणू नये दुसऱ्याची बांध करतो, या देहानं आपण दुसऱ्याचं वाईट करतो, या देहानं आपण दुसऱ्याचं कधी चांगलं विचार बुद्धीमध्ये आणत नाही. मग मला सांगा, जर असे विचार आपण करत असेल तर आपला काय उद्धार होणार आहे का? आमचे गुरुजी म्हणतात, ज्याला तंबाखू सोडता येत नाही तो मोक्षाची बात करतो. मोक्ष त्याला प्राप्त होणार आहे? अरे तंबाखू सोडणं बाबा पहिले, मग मोक्ष पाहू. सरळ आहे. तंबाखू सुटत नाही, मोक्षाची बात कशाला करायची? असा देह वायाला गेला नाही पाहिजे. तुकडोजी महाराज फार सुंदर सांगतात, काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचारा, भजनासी लागला रे बिचारा, भजनासी लागला रे. तुकडोजी महाराज जुन्या काळात होते, तुकडोजी महाराज सांगत होते. पहा लोक काय पूर्वी काय करायचे, गांजा दारू प्यायचे. आता नाही पित, आता सज्जन आहे. मी सांगतो असं नाही, तुकडोजी महाराज सांगतात. लोक पहिले तमाशाला जायचे, आता तमाशे नाही, बंद झाले. कीर्तनात बसायला लागले लोक. जाशी तमाशा खाऊन मासा, पिऊन गांजा दारू. या जगतामध्ये लोक पहिले काय करायचे, दारू प्यायचे, गांजा प्यायचे, तमाशाला जायचे. परंतु जो दारू पिणार आहे त्याला काय लोक काय म्हणतात का, याला घरात ठेवा? म्हणती मारू मारू तुझ कसा वाचला, रंगनिया नाचला, कोण देव पावला रे बिचार्या, भजनासी लागला रे. आपण वाचलो, भजनाला लागलो, आनंदित आहे. पण या देहानं देवाचं भजन केलं पाहिजे, नाहीतर हा देह वाया जाईल. वाया गेलेली गोष्ट कोणत्याही कामात येत नाही. वाया गेलेली गोष्ट कामात येत नाही. वास्तविक पाहता जवळजवळ तुम्हीच नाही, हे गाव सोडून तिकडे लांबलचक 70% लोक वायाच गेलेले आहेत. मी माझा अधिकार नाही बरं बोलायचा, तुम्हाला नाही, तुम्ही चांगले आहेत. काही काही लोक पहा तुम्ही वाया गेलेले आहेत, भगवंताचं चिंतन करत नाही. भगवंताचं नामचिंतन या देहानं केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला देह भेटलेला आहे. आणि या देहानं भगवंताचं काय नामचिंतन करायचं बरं? तर नामचिंतन केल्यानंच भगवान परमात्म्याची प्राप्ती होते, तशी प्राप्ती होत नाही. नामचिंतन केल्यानंतरच पापाचे पर्वत जळतात. हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणते. पुन्हा सांगतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. असा हा भगवान परमात्म्याचं काय आहे, नाम आहे. तुम्ही जुना अभंग ऐकत होता पाहे, हा जुना आहे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. असं भगवान परमात्म्याचं नाव आहे. दगडाला पाना पडतो पण माणसाला पाझर लागत नाही.
मनुष्यानं देहाला आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन का घेतलं पाहिजे असं 10 मिनिटापासून सांगतो. कारण आहे, हा जो देह आहे हा आपल्याकडून आपण काय केलेला आहे, उसणं आणलेलं आहे. उसणं कळतं का तुम्हाला? उसणं आपल्याला नाही समजणार, उसणं यांना समजतं. उसणं म्हणजे ते आणल्यानंतर पुन्हा परत देणं, याला उसणवारी म्हणतात. आपण सुद्धा उसणं आणलेलं आहे. हे काय उसणं आणलेलं आहे. तुम्ही म्हणता कसं कसं? पंचमहाभूताचा देह आपल्याला भेटला, त्याच्यामध्ये भगवान परमात्म्यानं काय केलेलं आहे, जीव टाकलेला आहे. मी सांगतो असं नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण, गायन गुण तयाचे, गायन गुण तयाचे. भगवान परमात्म्याने आपल्याला याच्यामध्ये जीव दिला. आणखीन काय दिलं? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नसी जीवपण भवरोग. झाला हा असा देह आपल्याला प्राप्त झाला. आता मला सांगा, सगळे आपण बसलेले आहेत, तुम्ही काय आणलेलं आहे? कोणता देह तुम्ही आणला? तुमचा कोणताच देह नाही. स्थूलही नाही, सूक्ष्मही नाही, कारण नाही, महाकारण, हे तुमचं काहीच नाही. हे सगळा कोणाचा आहे? भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. आणि भगवान परमात्म्याने देत असताना मग मला सांगा, तू घेणार आहे का? उसण मारीत दिलेला तू घेणार का नाही? का तो आपल्याकडे राहणार आहे? द्यावंच लागणार आहे परत. मग भगवान परमात्मा एका रूपानं देतात आणि दुसऱ्या रूपानं घेतात. मग घेत असताना भगवंताने असा देह दिला आणि काळ, जो काल नावाचा भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे, त्या रूपाने भगवान परमात्मा काय करतात, घेतात. म्हणून हा जो देह आहे, हा देह आपल्या आईचा नसून, हा वडिलाचा नसून, हे काय आहे, सगळे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशवा. हे सगळे निमित्त मात्र तुम्ही आम्ही आहोत. म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा, हा जो देह आहे ना, हा देह काळाचा आहे. आणि या देहानं कमवलेली संपत्ती ही कोणाची आहे? कुबेराची आहे. आणि मग इथं माणसाचं काय आहे, असा प्रश्न तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्याच्या. देह हे काळाचे, धन कुबीराचे. वाह वाह. देह हे काळाचे, धन कुबीराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन पहिल्यांदा सांगतात, देह हे काळाचे. देह कशाचा आहे? काळाचा आहे. काळ त्याला खाणार आहे. आणखीन प्रमाण आहे तुकोबरायचे बरं का. देह
जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. काळोबा म्हणजे कोण? काळा माणूस नाही, भगवंताचं स्वरूप ते काळ आहे. ते काळ रूपी भगवान परमात्मा या देहाला काय करणार आहे? खाणार आहे. मग अशा देहाला खाणार समजतं का? हे तुम्हाला आई आणि वडील जरी दिसत असतील तर हे शरीराने आहे. वास्तविक पाहता त्यांच्यामध्ये अंतरात्मा भगवान परमात्मा वास्तव्य करतो. त्यांचा आणि तुमचा एकही संबंध नाही आणि तुमचा तर नाहीच आणि त्यांचा सुद्धा नाही. असा हा देह आहे आणि या जगतामध्ये आपलं कोणी नाही, कोणी नाही. लय प्रमाण आहे, कमी नाहीत, फार भरपूर प्रमाण आहे. या तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, तू म्हणशीला बायका पोर ही तुझ्याच मागची चोर. तू मेल्यावर ती मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरे नाम घे माया सारी सोडून दे. कारे हात लावून लळतो ठाई ठाई या संसाराच्या पायी, संसाराच्या पायी. हात लावून म्हणजे कुठं? नशिबाला. आज हात लावून का रडता? अहो या जगात तुमचंही नाही, सांगणाऱ्याचं कोणी नाही. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. मृग जळावत जाईल लय, मृग जळावत जाईल लय. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत, गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. टाळी वाजवा त्यासाठी. याचं कारण आहे की तुम्ही टाळी वाजवल्यावर तुमची झोप जाते आणि त्याला बरं वाटतं, आहे का नाही? पहा, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. जसं मृगाजळ आहे तसंच आहे. हरिण पळत पळत एवढं पळतं पाण्यासाठी, शेवट ते दमून मरून जातं, पण पाणी हाताला लागत नाही. तसंच आहे या जगात आपलं कोणी नाही. मग हे करायचं का? तर ते निमित्त मात्र असं आहे. त्यांच्या निमित्ताने आपण या मृत्यू लोकामध्ये आलो, म्हणून त्यांच्या पितृऋणामधून मातृऋणामधून मुक्त होण्यासाठी हे काय असते? कार्यक्रम असतो. असं या जगतामध्ये आपल्याला या देहाला आलेल्या माणसाला तुकोबराय सांगतात की बाबा देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे? काही मनुष्याचं नाही. कारण आहे भगवान परमात्मा देणारा तोच आहे, घेणारा तोच आहे. इथं आपली सत्ता काही चालत नाही. कारण आहे तुकोबराय म्हणतात, बाबा कितीही प्रयत्न केला मनुष्यानं, किती प्रयत्न करू द्या, माणसाच्या हातात काय आहे? ते म्हणतात माझ्या हातात माझं घरदार आहे, माझ्या हातात. अहो काहीच नाही तुमच्या हातात. तुमच्या आणि माझ्या हातात कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपला बूट लेकराच्या पायाला येत नाही तोपर्यंत. आपली ताकद कुठपर्यंत आहे? तिथपर्यंतच आहे. या जगात तुम्ही जसं दोन बाया एकत्र राहून गपचूप बसू शकत नाही, तसं या कलीचा महिमा आहे. या कलीच्या महिमामध्ये सांगत असताना तुकोबराय ज्ञानोबराय म्हणतात, पुत्र होतील पित्याचे वैरी. तुका म्हणे धन धनासाठी घेती किंवा देती प्राण. अशी जीवनामध्ये काय येणार आहे? ते कलियुगामध्ये असं येणार आहे. म्हणून आपण या जगतामध्ये माणसानं मानलं पाहिजे, बाबा भगवान परमात्मा या जगाचा काय आहे? मालक आहे आणि आपण कोण आहोत? नोकर आहोत. आपण निमित्त मात्र या जगतामध्ये आहे. आपण काही घेऊन आलो नाही, काही घेऊन जाणार नाही. तुकोबारायचं एक प्रमाण आहे, पहा. धन कमविले कोट्यानं कोटी आणि सवे नवे रे लंगोटी. लंगोटी फक्त हनुमंतरायच घेऊन आलेले आहे.
दुसरं आपण नाही, आपल्या अंगावरचं सुद्धा काढून घेतात. भूषणे ते घेती काढून या, ही तुमची आमची पद्धत आहे. या जगात तुमच्या हातात जर अंगठी फसली तर ती तोडून घेण्याची तयारी असते. तुळशीची माळ कोणी काढत? तुम्ही म्हणता हे लय परखड झालं, आणि हेच आहे सत्य. तुम्ही नाही काढली, ज्यांच्यासाठी तुम्ही ठेवलं हे वारकरी माणसं. पण पहा, या जगतामध्ये तुम्ही जर पाहायला जर गेले तर लोक एवढे धनाच्या अभिलाषा आहे लोकांना, ते तुमचं बोट नाही. कडुळे जर पायातून निघले नाही तर पाय तोडायला भेट नाहीत. इथपर्यंत या जगतात नीच वृत्तीचे माणसं झालेले आहेत. म्हणून आपली किंमत या जगात नाही, म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा, भगवान परमात्म्याला शरण जा. कारण आहे तुकोबराय म्हणतात, या जगतामध्ये आपल्याला प्रत्येकाला नेण्याकरता यम येणार आहे बरं का. प्रत्येकाला येणार आहे. बसलेले असो, बाहेर असो, भारतात कुठलाही व्यक्ती असो, त्याला नेण्याकरता यम येणारच आहे. आणि येत असताना तुकोबराय, ज्ञानोबराय, सावता महाराज म्हणतात की बाबा, जीवनामध्ये जसा समय असेल, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तुप आहे संचिताचे. पहा, जशी स्थिती आहे तशा स्थितीमध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि सावता महाराज आमचे फार गोड सांगतात, कोणे दिवसी यम येतील चालून, कोणे दिवसी प्राण जातील घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे, एकटे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. समयाला सादर व्हा, भगवान परमात्म्याचं भजन करा. एक दिवस आपल्या दारावरती कडीवरती थाप पडणार आहे. चला, तुमचं आता बिल निघालंय, तुम्हाला जावं लागणार आहे. तुमच्या मीटराचे युनिट संपले. आता काय करा, घर भाड्याचं होतं, आता खाली करा. आपल्याला काय करावं लागणार आहे? खाली करावं लागणार आहे घर. म्हणून या घरातून खाली व्हायच्या आधी ते घर घाण का. मला सांगा, तुम्ही जर एखाद्या घरात भाड्यानं राहिले आणि त्या घराच्या भाड्याच्या खोलीमध्ये तुम्ही जर घाण करून ठेवली, पुढच्या वर्षी तुम्हाला भाड्यानं देतील का ते घर? काहून नाही देणार? लय स्वच्छ थोडी राहिले तुम्ही, घाण राहिले. तसंच आहे भगवान परमात्म्याचं. जर या हृदयामध्ये जर घाण दिसली भगवान परमात्म्याला, तर ते पुन्हा म्हणतात हे मनुष्य जन्माच्या लागीचं नाही. म्हणून भगवान परमात्म्याचे जे यमदूत आहेत ते आपल्याला घेऊन जातात. आणि आपलं घर बाहेर आहे बरं, गावात नाही. आणि गावात जर एखादा चिटकून आलं की पुन्हा बाटलीत घर आहे आपलं. कळलं का तुम्हाला काय आहे? हां, भूत झाल्यावर बाटलीत, आणि चांगलं जर गेलं तर स्मशानात आहे आपण. हा, म्हणून माणसानं आपलं घर गावाच्या बाहेर आहे. भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. चिंतनाशिवाय हा देह कारणीभूत भगवान परमात्म्याला लागत नाही. असं अनेक किती जरी सांगितलं आता तेच आहे, हे का नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात की बाबा, आपण निमित्त आहे. आणि माणसानं निमित्ताने माणसानं पहा, आता हा कार्यक्रम निमित्त आहे. हा काय 7 दिवस ठेवता येतो का? निमित्त आहे. तसंच आपण सुद्धा या जगतामध्ये आलो, आपलं निमित्त आहे. आणि जर आपण मालक होऊन जर राहिलो तर तुकोबराय म्हणतात व्यर्थ म्हणजे वाया गेला. असं अभंगाच्या शेवट निमित्ताचा धनी केला श्रीपाद, निमित्ताचा धनी केला श्रीपाद, काय येथे मनुष्या, येथे मनुष्याचे काय हाय, काय हाय, येथे मनुष्यात आ
मनुष्याचे काय येथे मनुष्याचे काय आहे हाय, हाय, येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे मिले सुर मेरा तुम्हारा हाँ मिले सुर मेरा तुम्हारा सुर की नदिया बहने लगी मिले सुर मेरा तुम्हारा देह काळा ते भला डोबे राधे देह काळा ते भला डोबे धोबार आलिया संसारा उठा बेग करा शरण जा उदारा पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला से प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे तुकोबराय म्हणतात निमित्त मात्र आपण आहे मालक होऊ नका मालक झाल्यानंतर यमाच्या तावडीत आपल्याला पडावं लागेल हा म्हणून आपलं जीवन व्यर्थ नाही गेलं पाहिजे म्हणून काय करा शरण जा उदारा पांडुरंग भगवान परमात्म्याला शरण जा असं भगवान परमात्म्याची भक्त तुकोबराय आपल्याला वर्णन करून सांगतात सगळ्यांना ज्ञात आहे आमचे सागर महाराज यांनी सुंदर असं आता ते नातू आहेत नातवानं हे काम केलं आपल्या वाट्याला शेवा आली तुडकी मुडकी आपण करायचा प्रयत्न केला पण सगळं श्रेय सागर महाराजांना जाता 3-4 चक्रा झाल्या पहिलं 13 ठरलं डबल हे झालं दोघायचं संघाच असं योगायोग असतो हा आपल्या ज्या फुलकोरा आजी सुमन आजी आहेत आता मला माहीत नाही यांच्या आजी कोणत्या आहेत खरंच माहीत नाही दोन्ही आजी पण दोघायचंही 13 एकाच कीर्तनात घालणारा ना तू पहिल्यांदाच पाहिला चांगलं आहे 13 दिवस झाल्यानंतर 13 म्हणतात आपल्याकडे
पण तोपर्यंत तेरसं झाल्याशिवाय जीव जात नाही. हा, तुम्ही म्हणता शरीर सुटतं. गरुड पुराणाच्या नुसार मनुष्याचा जो पाणी पाजणारा व्यक्ती आहे, तेरशाच्या दिवशी जेवला की जेवल्यानंतर तो जीव संध्याकाळच्या 6 वाजेच्या टायमाला इकडे दक्षिण दिशेला काय होतात, त्याला यम घेऊन जातात बरं का. असं त्याचं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. आणि भगवत भक्त असेल तरीसुद्धा मनुष्य म्हटल्यानंतर पापकर्म पुण्यकर्म मनुष्य करतो. हां, पापाची सजा भोगण्यासाठी नरकात जावं लागतं, पुण्य भोगण्यासाठी स्वर्गात जावं लागतं. दोन्ही समान झालं तर माणसाला मनुष्य देह प्राप्त होतो, असं ज्ञानोबराय सांगतात. म्हणून आजपासून तेरसमाग आजच नैवेद्य झाला ना, आजपासून दक्षिण दिशेची वाटचाल त्यांची काय झालेली आहे, चालू झालेली आहे. आता जातील ते संध्याकाळी 6च्या टायमाला त्यांना घेऊन जातात. पण जात असताना गरुड पुराणकार सांगतात की बाबा, मनुष्यानं जर पाप केलेलं असेल तर ते यम काय करतात, त्याच्या गळ्यामध्ये यमपाश टाकतात आणि त्याला ओढत नेतात. हे जर खोटं असेल तर गरुड पुराण वाचा. लोक म्हणतात ते कसं वाचायचं, माणूस मेल्याशिवाय वाचता येत नाही. मग तुम्ही मरा मग वाचा. माणसानं कोणतंही शास्त्र मरायच्या आधीच वाचलं पाहिजे, मग माणसाला कळतं आपण पाप कोणतं केलेलं आहे, नरकात कोणत्या जाणार आहे. काही काही तर असे आहेत, महाराज नरकच नाही, नरक नाही ना, समजून शेवळ कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. अहो, हे सगळं तुम्ही म्हणता नरक नाही, खरं नाही, काय मेळ नाही. दशरथ राजानं एक पाप केलं होतं, श्रावण बाळाला मारलं होतं, तर कुठं दिसत होतं, भिंतीवर दिसत होतं. कौशल्याला सांगत होते, कौशल्या मला ते श्रावण बाळाचे आई वडील दिसतात, मला ते श्राप देतात. याचा अर्थ आपल्याला जीवनामध्ये जे काही पाप पुण्य केलं ते मरायच्या आधी आपल्याला त्याचं चित्रीकरण होत असतं. आणि जास्तीच भयंकर पाप असेल तर तिथं यम उभा असतो, त्या यमाला पाहून आपण पांढरे डोळे करण, काही मलमूत्राचा त्याग करण. असा ज्याचा जीव जातो, कोणाचा डोळ्यातून जातो, कोणाचा गुदस्थानातून जातो. मग कोणत्या कण्यापासून गेल्यानंतर कोणत्या गतीला प्राप्त होतो याचं सुद्धा पुराण आहे. कोणता मनुष्य वैकुंठात जातो याचं सुद्धा सांगितलेलं महात्म्य आहे. म्हणून असे ज्या आपल्या फुलकोरा आजी आहेत, पुन्हा सुमन आजी आहेत, यांच्या तेरशानिमित्त अशी ही कीर्तनाची सेवा माझ्या छोट्याशा पामराकडे आलेली आहे. आणि या सेवेसाठी तुम्ही सगळे गावकरी मंडळी, काही आमोन्याहून आलेले आहे नातलं, ते सुद्धा आहेत. आमोन्याची मंडळी आता बाबा आहेत, सगळे परिचयाचे पाटील बाबा आहेत, तिकडून ते वाघ बाबा आहेत, इकडून आपले अंबादास बाबा आहेत. माझ्या ध्यानात राहत नाही, आता काय करावं, जे आहे ते परिस्थिती आहे आपली. अशी इकडून आप्पा आहेत, बाबा आहे रुस्तुम बाबा, आणखी आता याचे नाव माहीत नाही. गावातले आहे का, गावातले बाबा आपले आंचरवाडीहून सचदेव बाबा आले. वास्तविक पाहता खरं तर त्यांची मोठी परंपरा आहे. वडीलसुद्धा म्हणजे बाबांनी सांगितलं मला गायक होते, चांगले विद्वान होते गायनामधले. बाबासुद्धा कीर्तनाला हजर आहेत. आता सागरबाचं सांगायचंच काम नाही, सागरबाची 3री चक्कर असन या जायचे. सागरबासुद्धा आहेत. पहा, हनुमान महाराजसुद्धा आहेत, आपल्या गावाखेडचेच पिंपळवाडीचे हनुमान महाराजसुद्धा आहेत. श्यामबाबा गालटसुद्धा आहेत. आता हे गावातलेच, हां गावातलेच मंडळी. तुम्ही सुद्धा आलात. बाबाचं नाव शंकर महाराज. शंकर महाराज आता चांगले मृदुंग दोन्ही सुद्धा तडकदार आहेत बरं का. आता इकडून श्यामबाबा आपल्या ओळखीचे, पण बाबा ओळखीचे नव्हते. शंकर बाबा सुद्धा काय झाले, सुंदर असं वाजवण्यासाठी आला आहेत. आणि ज्यांनी तुमच्या कानापर्यंत साऊंड सिस्टीमचा आवाज पोहोचवला, असे आमचे विनोद भाऊ गालट. आता त्या साऊंड सिस्टीमचं नाव आहे जय मल्हार, आहे ना, त्याच्यावर नाव आहे बरं का, जय मल्हार. अशी साऊंड सिस्टीम, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हां, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि पुन्हा आमचे कृष्णा महाराजसुद्धा आलेले आहेत. म्हणून आमची चाल ज्यांनी म्हणली ते आप्पासुद्धा आलेले आहेत. हां, आप्पा राहिले होते मग. हां, असे आप्पासुद्धा आहे. आता कोणी राहिलं नाही. पण आता हे कीर्तन झालं आता, पण आठवण म्हणून याचं चित्रीकरण केलं जातं. आठवण म्हणून का, आपण आजीच्या तेरशानिमित्त काहीतरी केलं होतं, याची आठवण म्हणून आमचे मित्र मेकरून आले. गजानन महाराज गायकवाड, त्यांचं चॅनल आहे यूट्यूबवर, गजर मुक्ताईचा.
सुंदर असं चॅनल आहे, त्या चॅनलवर हे कीर्तन दिसणार. कोणाला पाहायची इच्छा झाली की ते पाहायचं. आता पुन्हा ते काय सांगावं ते काहीतरी करत असतात त्याला, लाईक सबस्क्राईब शेअर म्हणजे ते सगळं. आणि त्याला ते आता सध्या भरपूर देवाच्या कृपेने त्याचा आनंदात आहे बरं का. असंच पाहिजे. असं सगळं सुंदर निवेदन. तुम्ही सगळे मायबाप इथपर्यंत आलात, 2 शब्द तुम्ही ऐकलेत म्हणून बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. जर काही बरोबर असेल तर जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करा. हा काही चुकीचे शब्द असेल, माझ्या बुद्धीचा दोष आहे, ते माझे मला परत करा. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा हात वर करा, करा हात वर. अशीच राहू द्या. हं, टाका थाप. खाली घ्यायची नाही हा. शेजारच्याची शपथ आहे, वर हात करा, वर करा, वर इमानदारी करा ना. आपल्या देहाची किंमत तुम्हाला मी 1.5 घंट्यापासून सांगून राहिलो. तुम्ही जर हात वर करत नसले, तुका म्हणे व्यर्थ गेला, मग आपला देह वाया गेला नाही पाहिजे म्हणून हात वर करायचे. भजन करायचं, नुसती टाळी वाजवून म्हणायचं नाही. भजन थांबायचे, असं भजन करायचं. हा, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा माझा